या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेसोबत पंचायत समितीचा देखील आता धुरळा उडालेला आहे आणि डॉक्टर कल्याणी मिसाळ यांच्यासोबत खरं तर विठ्ठल डमाळे यांच्या सौभाग्यवतींनी इकडे अर्ज भरलेला आहेत। काय या सगळ्या मतदारसंघातली शिवसेनेची परिस्थिती आहे आणि काय सगळं सध्या प्रचार सुरू आहे? प्रचार अतिशय जोरदारपणे चालू आहे। शिवसेनेची परिस्थिती म्हणजे लासूर सर्कल हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। स्वर्गीय लोकनेते आर्यमनी साहेब आणि स्वर्गीय माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील साहेब यांना मानणारा वर्ग या सर्कलमध्ये आहे। ते दोन्ही कुटुंब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आज मैदानात उतरलेली आहे आणि अतिशय चांगली परिस्थिती या पंचायत समिती गण असेल, जिल्हा परिषद सर्कल असेल, या गणामध्ये आहे आणि आमचे तीनही उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील अशी 100% खात्री आहे। बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही कडवट शिवसैनिक आहात, तुम्ही अतितटीच्या काळात मिसाळ यांनी देखील तुम्ही देखील पक्ष सोडला नाही, मात्र मला अनेक ठिकाणी जिथे मशालीच उमेदवार उभा आहे तिथे भाजपाचे लोक मला प्रचार करताना दिसले, शिवसेनेतले काही नाराज लोक मला प्रचार करताना थेट त्यांचे सिंबल घेऊन दिसले, मात्र एक मित्र म्हणून हे सगळे लोक एकत्र येतात तुमच्यासाठी, काय वाटते बघून? मित्र म्हणून पण आणि आम्ही निष्ठावंत राहिलो याची सगळ्यांना जाणीव आहे। सगळ्या मतदारसंघातील लोकांना माहिती आहे, मनाजी पाटील मिसाळ असेल आणि विठ्ठल डमाळे असेल, हे दोन्ही पुत्र संघर्ष पुत्र आहे। यांच्या आयुष्यामध्ये यांच्या पाचीवर संघर्ष पुजलेला आहे आणि ह्या संघर्षामध्ये आम्ही वाट निर्माण केलेली आहे आणि निश्चितच जे सगळे मित्र असेल, भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे मित्र असेल, शिवसेना शिंदे गटाचे मित्र असेल, हे काम आमचं याच्यासाठी करत आहे का त्यांना एक माहिती आहे, त्यांना एक अपेक्षा आहे का हे दोघंही अतिशय निष्ठेने काम यांनी पक्षासाठी केलेले, संघटनेसाठी केलेले आणि जनतेसाठी 24 तास आम्ही दोघं उपलब्ध असतो। कोणी आता आमच्यातलं कोणी नोकरीला नाही, कोणी निवडणूक संपली का कुठं निघून जात नाही। आम्ही या मतदारसंघात राहतो, आमच्यावर कुठली सरकारी जबाबदाऱ्या नाही। आम्हाला रात्री 2ला जरी फोन आला तर रात्री आम्ही 2 वाजता जनतेच्या सेवेसाठी हजर असतो, कामासाठी हजर असतो आणि ती जनता, इथले मतदार राजा आम्हाला दोघांनाही ती पावती दिल्याशिवाय राहणार नाही। बरं, काल धर्मराज दानवे देखील आले होते, ते म्हणाले की सर्वसामान्यांच्या विरोधातले सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली निवडणूक आहे, सर्वसामान्यांचे उमेदवार आम्ही दिले, त्यामुळे एकदा मशालीला संधी द्या, आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच, बिलकुल, त्यांनी अतिशय जोरदार प्रचार या ठिकाणी केलेला आहे। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे आणि निष्ठेची मशाल घेऊन आम्ही निघालेलो आहे। निष्ठेच्या मशालीला ही जनता विजयी केल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही कुठला स्वार्थ बघितला नाही, आम्ही कुठली सत्ता बघितली नाही। आम्हाला अनेक प्रलोभन आले, अनेक आमिष दाखवले, अनेक पदं देऊ, अमुक देऊ, धमुक देऊ, अनेक पैशाचे आलं किंवा कामाचं आलं, पण ह्या गोष्टीला आम्ही कुठं भुललो नाही। कारण आम्ही जर भुललो असतो तर ह्या जनतेचा जी विश्वास आमच्यावरती होता तो विश्वास आमच्यावर राहिला नसता आणि जे आमच्या विरोधात उमेदवार आहे, ज्यांनी 3 पिढ्या शिवसेना या पक्षाला मतदान केलेलं नाही आहे, ते उमेदवार आमच्या विरोधात दिले। जिल्हा परिषदचे उमेदवार हे काँग्रेसमधले आहे, पंचायत समितीचे उमेदवार तर राजकीय नाहीचे, त्यांचा व्यवसायच नाही राजकारणाचा, ते नोकरी करतात, शासकीय नोकर आहे आणि ते उमेदवार माझ्या विरोधात उभी आहे। पंचायत समिती माझ्या पत्नीच्या विरोधात आहे, ते जनतेला काय न्याय देऊ शकतात? सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत जर ड्युटी करणारा माणूस जनतेला काय न्याय देणार आहे? इथं आम्ही 24 तास, रात्री 2ला जरी फोन आला तर आम्ही कामासाठी हजर असतो, जनतेच्या सेवेत असतो। त्यामुळे इथली जनता सुज्ञ मतदार आहे, मतदार आता सुज्ञ आहे। ही निवडणूक देशाची नाही, ही निवडणूक राज्याची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची। इथं जो कार्यकर्ता काम करतो, जो कार्यकर्ता जनतेसाठी वेळ देतो, त्या कार्यकर्त्याला ही जनता विजयी केल्याशिवाय राहणार नाही। आपण बघितलं की आपल्यासोबत विठ्ठल डमाळे होते, निष्ठेची मशाल घेऊन आम्ही खरं तर निघालेलो आहे आणि या निष्ठेची मशाला सर्वसामान्य नागरिक पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशीच प्रतिक्रिया विठ्ठल डमाळे यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।